एखाद्या लहान मुलाला जसं आपल्याला जे हवं आहे ते नाही मिळालं तर ते चिडतं, रडतं, आदळआपट करतं, तसं काहीसं ट्रम्प यांचं आहे. फरक एवढाच आहे, की त्यांच्या हातामध्ये खूप जास्त सत्ता आहे. त्यामुळे त्या सत्तेचा ते वापर किंवा गैरवापर करतायत. भारताच्या बाजूने बघायला गेलं तर ट्रम्प यांचे आग्रह चुकीचे आहेत असं आपल्याला वाटतं. ट्रम्प यांची इच्छा आहे, की भारताने आपल्याकडचं ॲग्रीकल्चर, डेअरी हे 2 मेजर सेक्टर्स ओपन करावेत. ते आपण करणार नाही आहोत. याच्यावरनं मतभेदाचा मुद्दा आहे. दुसरा मतभेदाचा मुद्दा होता भारत-पाकिस्तान संघर्ष आणि त्या काळातली ट्रम्प यांची भूमिका. ट्रम्प यांना असं वाटतंय, की आपण त्या काळामध्ये भारताला आणि पाकिस्तानला युद्ध थांबवण्यात मदत केलेली आहे, तर त्याचं क्रेडिट आपल्याला मिळावं आणि भारत काही ते क्रेडिट त्यांना द्यायला तयार नाही. जगात सगळीकडे आपण शांतता प्रस्थापित करू इच्छितो आणि करू शकतो, अशी त्यांना स्वतःची इमेज करायची आहे आणि त्या दृष्टीने त्यांना भारत-पाकिस्तान संघर्ष हे एक संधी अशी वाटली होती. ती संधी आपण त्यांना पडद्याच्या मागे काय झालं हा वेगळा मुद्दा आहे, पण ती पब्लिकली आपण त्यांना दिलेली नाहीये. एवढं आहे. आणि याच्या जोडीने मुद्दा असा येतोय, की ट्रम्प यांना असं वाटतंय भारत हा अनरिझनेबल पार्टनर आहे, की मला हवे असलेले टॅरिफ्स असोत, इंडिया-पाकिस्तान असोत, इंडिया-रशिया असो, ह्या सगळ्या रिलेशनशिप्समध्ये भारत हा स्वतःचं हित साधतोय. आम्हाला काही देत नाहीये, आमचा गैरफायदा घेतोय, असं त्यांच्या डोक्यात ठाम बसलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ते 50% टॅरिफ प्लस पेनल्टी जी काही आहे ती लावलेली आहे.